नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे कसे आहात आपण? मजेत ना? तर चला सुरू करूया आपल्या विषयाला. सकाळी या कामाकडे वळायचं म्हणजे खूप दिवस झालं हे आपला प्रयोग अर्धवटच राहिलेला. पप्पा पण कामानिमित्त बाहेर गेलेले. मग म्हटलं पप्पा येऊपर्यंत आपलं काम आवरून घेऊ. मग आल्यानंतर त्यांना मदत करायला येईल. पप्पांनी साईडवर काम घेतलेलं त्यामुळं मशीन वगैरे तिकडे नेलेले. त्यामुळं हे आपलं काम अर्धवटच राहिलेलं. आज करू उद्या करू असं करत करत पुढे ढकलत गेलेलो. म्हटलं आज याला काय पण करून संपवून टाकू. बदक पूर्णपणे तयार झालेला, बट राहिलेलं कुठलं त्याची चोच. त्यामध्ये जरा गफलत होत होती. कसं तरी करून आज ते पूर्ण केलंय. बघूया कसं वाटतंय. या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की या लाकडाचा आकार पहिल्यापासून बऱ्यापैकी तयार होता. मी फक्त आहे त्या आकारात त्याला बनवायचा प्रयत्न करतोय. हे काम करता करता घरातील कामाचा विसरच पडलेला. मग दादाने हाक मारली. मग गेलो त्यानंतर मग घरातली कामं आवरून मग परत या कामाकडे वळालो. आज ठरवलेलंच की आज काय पण होऊ दे, आज आपला बदक पूर्ण झालाच पाहिजे. म्हणूनच आतील काम आवरून या कामाच्या नादी लागलो परत. मी आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये दादा आणि पप्पा पण कामावर हजर झाले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष काम करत होतो. तर अशा पद्धतीनं बदकाचं काम पूर्ण झालंय. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका. इकडे दादाचं काम चालू होतं. मग काय माझं काम झाल्यावर मी पण या कामामध्ये रुजू झालो. मला दरवाजा बनवायचा होता. त्यासाठी लाकूड रंधायचं काम चालू होतं पप्पांचं आणि माझं. रंधायचं काम झाल्यानंतर पप्पाने मला दुसरं काम दिलं. मग मुसळ या ऑलरेडी पप्पांनी तयार करून ठेवलेलं. आज त्याची विक्री होती म्हणून त्याला फिनिशिंग मारायचं काम चालू होतं. तर चला वळूया आपल्या विषयाकडे, विचार अतिविचाराकडे. माणसं कशी ओळखायची? आयुष्याच्या प्रवासात माणसाला अनेक प्रकारची माणसं भेटतात. काही जण आधार देतात, काही जण आव्हान देतात, तर काही जण फक्त पाहत राहतात. बहुतेक वेळा अपयशाचं कारण परिस्थिती असते, तर माणसाची चुकीची ओळख असते. आपण कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं हे जर नीट समजलं नाही तर कष्ट, बुद्धी आणि प्रामाणिकपणा सगळं वाया जाऊ शकतं. म्हणूनच चाणक्य विचारांमध्ये माणसं ओळखण्यास अत्यंत महत्त्व दिले आहे. आपण अनेकदा चेहऱ्यांवरून, बोलण्यावरून किंवा क्षणिक वागणुकीवरून माणसाचा अंदाज लावतो. कोणी गोड बोललं की लगेच आपण त्याला आपलं समजतो. कोणी थेट बोललं की आपण त्याला कठोर किंवा शत्रू समजतो. पण वास्तव याच्या उलट असू शकतं. गोड बोलणारा माणूस आतून स्वार्थी असू शकतो आणि थेट बोलणारा माणूस तुमच्या स्वार्थाचाच विचार करत असू शकतो. म्हणूनच माणसाची ओळख ही वरवरची नसून खोलवरची प्रक्रिया आहे. माणसं 3 प्रकारचे असतात: मित्र, शत्रू आणि तटस्थ. ही वरवरी स्थिर नसते. ती परिस्थितीनुसार बदलते. आज जो मित्र वाटतो तो उद्या शत्रू ठरू शकतो आणि आज जो तटस्थ आहे तो उद्या उपयोगी ठरू शकतो. म्हणूनच माणसांना कायमस्वरूपी लेबल नसते. विचार अतिविचारामध्ये इथंच थांबतो. आता वळूया आपल्या कामाकडे. वर्कशॉपमध्ये काम देऊन पप्पा आणि दादा बाहेर कामासाठी गेलेले. कोण नसले की मग आपल्याला गाणी सुचतात टाइमपासला. मग काय, गाणं येत नसलं तरी तुटुक मुटुक म्हणत कसा तरी आपला वेळ मारून न्यायचा. तेरी नजरों में है तेरे सपने, तेरे सपनों में है नाराजी, मुझे लगता है कि बातें दिल की होती लफ्जों की धोखेबाजी, तुम साथ हो या ना हो क्या फर्क है, बेदर्द की जिंदगी बेदर्द है अगर तुम साथ हो. दुपारच्या जेवणानंतर पप्पाने मला हे दुसरं काम दिलं. मग चकलीच्या साच्याला पत्रा मारायचा होता. ते झाल्यानंतर मग लाटणा बनवायचा होता. त्यासाठी मी मशीनची ॲडजस्टमेंट केली. लाटणा पूर्ण बनवतानाचा व्हिडिओ तुम्हाला भाग 2 मध्ये बघायला मिळेल.